विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शेतकऱ्यांचा कल आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। छत्रपती शाहू महाराजांनी जी बाजार समिती स्थापन केली त्या बाजार समितीमध्ये मेन गुळाचं उत्पन्न आणि ही भारताच्या कानाकोपऱ्यात गुळाची बाजारपेठ म्हणूनही प्रसिद्ध आहे। आणि परवाच केंद्र शासनानं जे गुळाचं नियमन कॅन्सल केलं त्यामुळं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील उत्पादकांच्यावर गूळ उत्पादकांच्यावर फार मोठा परिणाम झालेला आहे। आणि त्यामुळं परत आता होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये जे सरकार येईल त्यांनी ह्या बाजार समित्या जीवन ठेवायच्या झाल्या तर ह्या बाजार समितीच्या संदर्भात गुळाचं नियमन हे जरूर करावं आणि शासनानं याच्याकडं दखल द्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। गुळावर हे नियंत्रण शासनाचं असलंच पाहिजे। त्याचबरोबर साखरेवर सुद्धा नियंत्रण असलं पाहिजे, कारण गेल्या 5-6 महिन्यापासून शासनानं गुळावर तर त्याचबरोबर साखरेवरचं जे नियंत्रण उठवलं त्याच्यामुळं कोटा सिस्टीम बंद झाली आणि कारखान्याला मुभा दिली की किती साखर तुम्ही विकू शकता आणि त्याच्यामुळं आज साखरेचे दर प्रमाणापेक्षा जास्त घसरू लागलेले आहेत आणि यामुळं शेतकऱ्यांचा तोटा होणार आहे। तेव्हा गूळ असू दे साखर असू दे हे उद्योग नियंत्रणातच राहिले पाहिजे शासनाच्या। आणि त्याचबरोबर गेल्या 20 वर्षाची तुलना जर केली तर आज मिळणारा ऊसाचा दर मग तो कारखान्यातनं असू दे किंवा शेतकऱ्यांना गुळाच्या माध्यमातून मिळणारा दर असू दे, हा दर आणि चढत असलेल्या लागवडीचे दर याची तुलना कुठेतरी होणं गरजेचं आहे। शासन कुठलेही येऊ दे, आज केंद्रात तर भाजपचं शासन आहेच, राज्यात कुठलेही येऊ दे, पण या दोन्ही शासनानं ज्या प्रमाणात लागवडीचे दर वाढतील त्याचप्रमाणे शेतकऱ्याला ऊस मग तो गुळ असू दे किंवा साखर असू दे त्याच प्रमाणात हमी भाव देण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे। मी एवढंच सांगू इच्छितो की गुळाला रास्त भाव मिळाला पाहिजे, तसेच खताच्या किमती कमी झाल्या पाहिजेत, एवढीच अपेक्षा आहे। येणारं सरकार कोणाचंही असो पण शेतकऱ्यावर भर दिला पाहिजे। ज्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होत्यात त्या थांबल्या पाहिजेत, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि जे खतासाठी जे दर वाढतायत त्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्याकडे जेणेकरून येणाऱ्या सरकारनं लक्ष दिलं पाहिजे। आज रोज सकाळी खताचे दर 50 आणि 100 वाढायला लागले आहेत, त्यामुळे शेतकरी आमचा हवाई दिल झाला आहे आणि या शेतकऱ्याला कोणी वाल्मी आहे असं वाटायला लागलेलं आहे आणि शेतकरी आता वणवण फिरायला आला आहे आणि या शेतकऱ्यासाठी आता खऱ्या अर्थाने स्थिर दर राहिला तर शेतकरी जगू शकेल, नाही तर शेतकरी जगू शकणार नाही। गुळाला किंवा ऊसाला हा स्थिर दर राहिला पाहिजे आणि रोज उठून जर खताचे दर वाढवायला लागले तर या शासनाचा कोणत्याही शासनाचा काही उपयोग नाही। ह्यासाठी शेतकरी खऱ्या अर्थाने जागा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यानं आताच्या येणाऱ्या अशा काळात आपलं सरकार ठरवलं पाहिजे। आज शेतकरी ऊसावर अवलंबून न राहता त्याचा दुय्यम धंदा म्हणून तो दुधाचा व्यवसाय करतो। आज मी स्वतः 33 लिटर रोज डेअरीला दूध घालतो पण हातात काहीच राहत नाही। याचं कारण म्हणजे काय तर खाद्याचे दर, वैरणीचे दर ह्याच्यावर येणाऱ्या सरकारनं नियंत्रण केलं पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे ऊसाचं पण तसंच आहे, ऊसावर सुद्धा ऊसापासून सरकार दर देते आणि हिकंड काय करते खाद्यखंड काढून घेते आणि शेतकऱ्याच्या हात परत रिकामीच। हे न होता येणाऱ्या सरकारनं ह्याच्या दुधाचे दर आता वाढवून देतात परंतु खाद्यखंड ते काढून घेतात। गोळी भुसा वाढलेला ह्याच्यावर पहिलं नियंत्रण राहिलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्याच्या हातात काय तर राहील। लाईट 10 तास कमीत कमी शेतकऱ्याला दिली पाहिजे, ते पण दिवसाची दिली पाहिजे। रात्रीच लोकांना कोण पाणी पाजायला जाण्यामुळं लोकांना काहीतरी विजा धोका होऊ शकतो। मोटरीला करंट आला कोण रात्रीचं नसतंय, तसं दिवसा असलं की काहीतरी फॉल्ट असला मोटरींचा तरी आपल्याला बघू शकतोय। असं सरकार नुसतं सांगते लोड शेडिंग नाही, भार नेम नाही आणि आता शेतकऱ्यांना काय 8 तास लाईट असते, जे शेतात पाणी पडलं की इकडे लाईट जाते।